श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचा हा संदेश जिथे जिथे ऐकला जाईल तिथे संपूर्ण पवित्र ऊर्जा आणि स्वामींची दैवी शक्ती कार्य करताना तुम्ही अनुभव कराल. जर तुम्ही शेवटपर्यंत हा संदेश ऐकलात तर स्वामींचे आशीर्वाद तुमच्या जीवनात अद्भुत चमत्कार करण्याचा अनुभव तुम्ही घ्याल. तर शेवटपर्यंत हा संदेश ऐका. ही दिव्य ऊर्जा जर तुमच्यापर्यंत आली आहे तर तुम्ही नक्कीच भाग्यशाली आहात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज या परिस्थितीला तुला खूप काही कठीण वाटत जरी असले तरी हीच परिस्थिती कायम राहील असे सांगणारे तुला चुकीचे सल्ले देत आहेत. लक्षात घे, हे सर्व काही बदलून जाईल. तुझी परिस्थिती जी काही आहे आणि त्यात तू सुखी नाहीस हे मला कित्येकदा कळते. तू ते अश्रू ढाळून खूप काही त्रास स्वतःला करून घेणे बंद कर. बाळा, मला माहीत आहे ते नाते जेव्हा तुम्हाला खूप काही त्रासदायक वाटू लागते तेव्हाच माझे चमत्कार तुमच्यासाठी अद्भुत कार्य करू लागतात. कारण ते तुमच्या जवळून आता काही काळात दूर केल्या जाणार आहे. ज्या नात्यातून, ज्या काही अशा त्रासातून तुम्हाला बाहेर काढणारे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. मला माहीत आहे तुमची परिस्थिती, कारण तुम्ही त्या गोष्टींसाठी माझी प्रार्थना करत आहात. तुमची प्रार्थना मी ऐकत आहे आणि तुमच्यासाठी एक नवीन मार्ग, जो मोकळा आणि खूप काही आनंदाने परिपूर्ण असलेला, तुमच्या जीवनात नवीन आनंद प्रदान करणारा असा मार्ग आता तुमच्या जीवनात वळण घेणार आहे. तेव्हा तुम्ही त्यावर चालण्यासाठी सज्ज असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. देव म्हणतात, बाळा, काही परिवर्तन होणार आहे जे तुझ्यासाठी सुखद आणि खूप काही काळापर्यंत तुला अगदी आनंद देत राहील. त्यासाठी तू सगळं काही त्रास जे आज होत आहेत, ज्या नात्यातून त्रास होत आहेत, ज्या व्यक्तींकडून तुला खूप काही अवहेलना प्राप्त होत आहे, ते सर्व काही त्रास तुझ्या जवळून दूर करण्यात येणार आहेत. माझे आशीर्वाद तुझ्यासाठी तुला खूप काही प्रसन्न करणारे आहेत. तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आहेत. ज्या दिवशी तू हा संदेश ऐकशील त्याच्या 8 दिवसानंतर तुला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे. कारण हे 8 दिवस तुम्ही त्याची प्रतीक्षा करणार, पण या प्रतीक्षेत तुम्हाला तो सुखद आनंदही प्राप्त होईल. देव म्हणतात, माझ्या जवळ जो कोणी येतो तो परिपूर्ण आणि आनंदित राहावा यासाठीच येतो. तर मग कसली भीती, कसली शंका मनात बाळगू नका, कारण तुम्ही माझ्या जवळ आला आहात. आता तुमचे जीवन परिवर्तन, सुखद अनुभव देणारे, ज्यांचे कुणाचे नाते दुरावलेले आहेत, त्या नात्यातून त्यांना तो काही पश्चाताप पावलेले आहेत, ते सुद्धा नाते आता जुळून येतील. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे. तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवू शकतोस, टाकू शकतोस, कारण मी तुझा ब्रह्मांड नायक आहे. तुझ्यासाठी जे उत्तम आहे आणि जे सर्वोत्तम आहे हे माझ्या खेरीज कोणीच जाणू शकत नाही. बाळा, तुझ्या जवळ येणारे ते प्रत्येक नाते तुला भावणार असे नाही, पण जे तुझ्यासाठी योग्य आणि तुला आनंद प्रदान करणारे असेल तेच मी इथून पुढे तुझ्यासोबत जुळून राहू देईल. आणि जे कोणी तुला त्रासदायक आणि खूप काही ताप वाटत आहे त्या सर्व काही गोष्टींचे निरसन या रात्रीतून करून देण्यात येणार आहे. देव म्हणतात, तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर
कान उघडे ठेवून ऐका. येणाऱ्या काही दिवसात तुमच्याकडून काही असे लोक दूर करण्यात येत आहे ज्यांच्या जीवनात तुमचे स्थान शून्य आहे. ते तुमची किंमत करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या जीवनात तुमचेही स्थान ठेवण्यात येणार नाही. हा ब्रह्मांडाचा नियम आहे. जेव्हा तुम्ही कुठलेही बंधन बांधत आहात आणि जर तुम्ही समोरच्यावर खूप काही अवलंबून राहू इच्छिता, पण समोरचा तेवढाच तुम्हाला दुःखी कष्टी वारंवार करू इच्छितो, त्या यातना देऊ इच्छितो, तुमच्यातून दूर जाऊ इच्छितो, तर मग हे ब्रह्मांडही त्या शक्तीनुसार कार्य करू लागते. तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्याकडे येईल आणि जे नको ते दूर जाईल. आता चिंता करू नका, कारण जे होत आहे ते ईश्वर कृपेने तुमच्यासाठी खूप काही चांगले होणार आहे. देव म्हणतात, मला माहीत आहे की काय काय होत आहे. जेव्हा तुम्ही त्या इच्छा माझ्या समोर प्रगट करता तेव्हा मी ते ऐकतो आणि त्यावर कार्य देखील सुरू आहे. बाळा, आजपासून, या क्षणापासून, या रात्रीतून तुमच्यातून ते दुःख, कष्ट आणि ती गरिबी जाळून टाकण्यात येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, कधीही पुन्हा तुम्हाला ती गरिबी सहन करावी लागणार नाही. ती कमतरता भासून येणार नाही, कारण तुमचे दिवस आणि तुमचा वेळ काळ परिवर्तित होत आहे. खूप काही पैसा येणार आहे, ज्यामुळे तुमचे जीवन सुरक्षित आणि आनंदी तुम्ही मानाल. कारण या कलियुगात तुम्हाला हर ठिकाणी लागतो तो पैसा. पण हे लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी पैसा हा महत्त्वाचा नाही. आशीर्वाद आणि दैवी चमत्कार ते करू शकतात, जे कार्य पैसा करू शकत नाही. बाळा, माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आहेत. जर तू अत्यंत पैशाला महत्त्व देशील आणि त्यामुळे काही नाते दुरावतील, कोणी दुखावल्या जाणार, तर हे बरोबर नाही. कारण हे कलियुग आहे. या कलियुगात प्रत्येक जण आपले स्वार्थ साधण्यासाठी काही ना काही कार्य करत आहे. पण तू कुठल्याही चुकीच्या मार्गाने तो पैसा किंवा लक्ष्मी प्राप्ती करू नये, हाच मी तुला सल्ला देईल. बाळा, कित्येक ठिकाणी तुम्हाला असे आमिष दाखवण्यात येते, पण त्याची भुरळ तुमच्या विचारांवर किंवा आचरणावर पडू देऊ नका. कारण देव तुम्हाला ती समृद्धी आणि ते आनंद तसेच देऊ इच्छितात. ते आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या त्या सर्व काही मागण्या पूर्ण केल्या जातील. कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. तेव्हा देव तुम्हाला सांगू इच्छितात की निरंतर चांगल्या मार्गावर केलेले प्रयत्न यशस्वी ठरतात आणि तुमच्या जीवनात तुम्ही ते अनुभवू शकता. देव म्हणतात, बाळा, तुझा विजय निश्चित करण्यात येत आहे. कधी कधी खूप काही नकारात्मक विचार तुमच्याकडे कोणी सकारात्मक दृष्टीने पाठवतात की तुम्ही ते मान्य करावे. पण मी तुमच्या सोबत आहे आणि मी तुमच्या पाठीशी आहे, हे ते विसरतात. तुम्हाला चुकीचे मार्ग दाखवण्यात येतात, पण त्याची फुरळ तुम्ही तुमच्यापासून निरंतर दूर ठेवावी अशी योजना मी करत आहे. बाळा, देवांवर संपूर्ण विश्वास ठेवा. देवाचे कार्य अफाट अनंत ऊर्जा भरलेले आहे. तुम्हाला कुठल्याही क्षणी देवाचे आशीर्वाद प्राप्त करताना कुणीही अडवू शकत नाही. तुमच्या मार्गात येणारे आशीर्वाद, चमत्कार तुम्हाला तो अधिकार आणि तुम्हाला तो खूप काही आर्थिक चमत्कार देणारा ठरणार आहे. जर तुम्ही त्या अपेक्षा करत आहात तर त्यासाठी कर्मांना तयार राहा. कर्म करताना कुठल्याही चुका होणार नाहीत यासाठी वारंवार खात्री करा. कारण खूप काही लोक तुमच्यावर नजरा ठेवून आहेत की तुम्ही कुठे चूक करता. त्या चुका तुम्ही करू नये
अशी मी तुमच्याकडे आज्ञा करतो आणि त्या चुकांना तुम्ही कधीही आपल्या जीवनात स्थान देऊ नये असे मी तुम्हाला सूचित करतो. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्याबद्दल कित्येक लोक नकारात्मक ऊर्जा प्रगट करतात, पण त्या नकारात्मक ऊर्जांना दूर करण्यासाठी तुझ्याकडे माझा मंत्र श्री स्वामी समर्थ हा जप आहे. जर तू निरंतर हा नाम जप करत राहिलास तर ते लोक आणि त्या नकारात्मक विचारांच्या खूप काही सावटापासून तू सतत दूर ठेवल्या जाशील. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव आणि देवांची ऊर्जा सतत तुझ्या दिशेने प्रवाहित होऊन तुझ्यातील ते नकारात्मक विचार, नकारात्मक दृष्टिकोन दूर केल्या जात आहेत आणि ते नकारात्मक लोक देखील तुझ्याजवळून दूर करण्यात येत आहे. म्हणूनच तुझ्याकडून काही आता मागे राहणार आहे, ते आहे नकारात्मक. मग त्याकडे वळून पाहण्याची आवश्यकता नाही, कारण तुझ्यासाठी पुढील मार्गावर सकारात्मक आणि सकारात्मकच ठेवण्यात येत आहे. बाळा, या मार्गावर चालताना तुला खूप काही आनंदाची, खूप काही अपेक्षांची पूर्तीही प्राप्त होणार आहे, कारण देवांनी तुझ्या इच्छा पाहिल्या आहेत. देवांना तुझ्या इच्छा कळतात आणि देव त्या सर्व काही पूर्ण करण्यासाठी तुला आशीर्वादित करत आहेत. जर तू मनापासून आणि श्रद्धेपासून हा संदेश ऐकत आहेस तर बाळा, मी तुझ्याशीच बोलत आहे. तुझे जीवन सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीच्या मार्गावर नेल्या जात आहे. काय तू सज्ज आहेस? जर सज्ज असशील तर होय म्हणून टाईप कर आणि देवांच्या आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. श्री स्वामी समर्थ हा जप तुझ्या जीवनात अत्यंत प्रभावशाली वळण देईल. तुम्ही जे काही स्वप्न आज पाहत आहात ते पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होऊन तुम्ही ते कार्य सहजरित्या प्राप्त करू शकाल आणि त्यावर कार्य देखील करू शकाल. तुमच्या इच्छा मी जाणतो आणि मी तुमचा देव आहे. मी सतत तुमच्या पाठीशी उभा राहून तुमचे संरक्षण करत आहे. तुम्ही कुठल्याही चुकीच्या मार्गावर न जाता पुढे चालत राहावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. कर्माचे मार्ग सोडू नका. कर्म केल्याशिवाय कुणालाही काहीही प्राप्त होत नाही. जरी तुम्ही आज बसल्या जागी काही प्राप्त करू इच्छित असाल तर ते सर्वस्वी चुकीचे ठरणार आहे. तुम्हाला जे काही कर्म दिल्या गेले आहे ते ईश्वराकडून तुम्हाला प्राप्त आहेत. त्यावर अत्यंत प्रीतीने कार्य करणे सुरू करा. तुम्हाला मोठ्या यशाची हमी आज स्वामी देत आहेत. ज्याने कर्मात मन लावले आणि देवाचे ध्यान चिंतन केले तो कधीही त्यांच्या अपेक्षापासून दूर नाही. लक्षात घ्या, तुमच्या जीवनात तो प्रकाश तुम्ही पाहाल, कारण तो प्रकाश दिव्य असेल, तेजस्वी असेल. तो तुमच्या जीवनाला परिवर्तित करेल आणि तुम्हाला सुखद आनंदित ठेवेल. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी आज या संदेशाच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधत आहेत. जर तुम्ही हा संवाद शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या जीवनात ते मार्गदर्शन आणि ते सुखद अनुभव, चमत्कार तुम्ही प्राप्त कराल. कधीही देवाच्या विषयी खिल्ली उडवू नका. काही नकारात्मक भाव स्वतःबद्दलही विचार करू नका आणि केलेले विचार नकारात्मक दृष्टीने मला हे प्राप्त नाही, मला ते प्राप्त नाही असे कुठेही लिहून ठेवू नका. जर तुम्हाला काही प्राप्त करायची इच्छा आहे तर मनापासून होय मी तयार आहे, मी सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका. कारण देव पाहतात, हे ब्रह्मांड पाहते तुमच्या सकारात्मक ऊर्जेला. स्वामी म्हणतात, बाळा धाडसी हो, एक पाऊल पुढे टाक, कारण तुझ्यातली नकारात्मकता नष्ट करण्यासाठी तुला पावले उचलावे लागतील. पुढे कर्म करणे सुरू ठेवावे लागेल,
कारण मी सतत तुला ते सहयोग देत आहे, ते सहकार्य देत आहे. त्यामुळे तुझे जीवन समृद्ध केल्या जात आहे. तुमचे विचार आणि आचार शुद्ध ठेवा. ते परिवर्तन जे तुम्ही अपेक्षित ठेवता ते परिवर्तन येणार आहे. यावर तुमचा विश्वास ठेवा, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. देवाचे अफाट अनंत कार्य आणि अनंत ऊर्जा असलेले आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहे. अगदी या रात्रीतून तुमच्या चिंता नष्ट होणारे आशीर्वादही तुमच्यापर्यंत येतील. जर तुम्ही विश्वास ठेवलात तर तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल. मात्र शंका घेऊ नका, कारण देवाचे अनंत लीला आहेत तुमच्यासाठी. तुम्ही जे काही अशक्य मानत आहात ते देवाला सहज शक्य आहे. तेव्हा कुठेही शंका न बाळगता देवाकडे आशीर्वाद मागा. देवाला ती प्रार्थना करा आणि देवाच्या चमत्काराची वाट पहा, कारण आज नाही तर उद्या सुद्धा तुमच्यासोबत चमत्कार होईल. आणि विश्वासाने जो कोणी देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश ऐकत आहेत त्यांचे निरंतर कल्याण होईल. स्वामी देव त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. त्यांच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीच्या वाटा देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. त्यांचे घर भरभराटीने भरल्या जाओ. त्यांना ते सुखद अनुभव प्राप्त हो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.